हे लक्षात घ्यायचं. तिथे कॉन्शियसनेस नाहीये. परत मी तुम्हाला तेच सांगतोय की प्रकृती आणि पुरुष यातला हा फरक आहे. हा मनोमय कोश, हा प्राणमय कोश, हा विज्ञानमय कोश, इट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. परंतु ते इतके सूक्ष्म आहेत की आपल्या डोळ्यांना दिसत नाही. बाय देमसेल्स दे आर नॉट कॉन्शियस. त्याच्यामध्ये पुरुष प्रिन्सिपल सरकल्यामुळे आपल्याला वाटतं की माझा मनोमय कोश म्हणजे कॉन्शियस आहे. तर तसं नाहीये. ते चैतन्य निघून गेल्यानंतर माझा मनोमय कोश काही नसतो. कारण ते इट इज जस्ट ए इनर्ट थिंग. इट डू नॉट हॅव एनिथिंग. मग मला जो इन्सल्ट झाला, मग तो इन्सल्ट कुठे झाला? तर तो इन्सल्ट त्या मनोमय कोशात झाला. मग तो मनोमय कोशातला इन्सल्ट मला जाणवला कसा? मेंदूला तर जाणवला पाहिजे की नको? मग तो कसा जाणवला? तर मागच्या वेळेला आपण बघितलं की हे बाकीचे जे सूक्ष्म स्तर आहेत हे सगळे तरंगांच्या रूपाने आहेत. म्हणजे प्रत्येक भावना ही तरंगांच्या रूपाने व्यक्त होत असते. आणि हे सगळे कोश एकमेकात अडकलेले आहेत. त्यामुळे कुठच्याही कोशात काही जर का हालचाल झाली की त्याचे परिणाम दुसरीकडे दिसत असतात. मग माझा समजा कोणी इन्सल्ट केला तर ती जी तरंग आहे की मला अपमानित झालो ही जी भावना आहे, ह्या भावनेचे तरंग उठतात लगेच. ते तरंग त्या उठल्यानंतर ते एकमेकात अडकल्यामुळे त्याची स्पंदनं माझ्या मेंदूमध्ये जो सायकिक सेंटर आहे त्या सायकिक सेंटरवर होतात. अँड सायकिक सेंटर इज कनेक्टेड विथ द नर्वस सिस्टीम टू हायपोथॅलॅमस. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की हायपोथॅलॅमस इज द मेन थिंग. त्या हायपोथॅलॅमसला गेल्यामुळे मला जाणीव होते की समबडी हॅज इन्सल्टेड मी. मग मला जाणीव झाली की नाही? कुठे झाली जाणीव? माझ्या देहात झाली का जाणीव? माझ्या देहात नाही झाली जाणीव. तर मग कुठे झाली? तर त्या मनोमय कोशात झाली. म्हणजे मनोमय कोश हे माझं अस्तित्व आहे. माझ्या अस्तित्वाचे 5 स्तर कसे आहेत? तर ते असे आहेत की मला जाणीव जिथपर्यंत होते तिथपर्यंत ते माझे कोश आहेत. मग मला राग आला, त्याची तरंग वेगळी येतात. ते परत मला मेंदूपर्यंत येतात थ्रू सायकिक सेंटर. म्हणजे याचा अर्थ हे जे कोश आहेत हे कोश फक्त माझा देह हा कोश नसतो, तर हे सगळे कोश आहेत हे माझ्या अस्तित्वात दाखवत असतात. आणि म्हणून आमचा देह जो असतो तो पंचकोशात्मक असतो. त्यापैकी हा जो दिसतो देह याला स्थूल देह म्हणतात. जो दिसत नाही परंतु जो स्वप्नामध्ये अनुभवला जातो त्याला सूक्ष्म देह म्हणतात. स्वप्नामध्ये काय होतं? मी तुम्हाला लेक्चर दिलेलं आहे की स्वप्नावस्था, जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. स्वप्नावस्थेमध्ये तुमचे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय रिटायर झालेले असतात. बरोबर आहे की नाही? बट द सेन्स ऑर्गन्स आर रिटायरिंग बट द सेन्सेस आर देअर. आता हे जे सेन्सेस म्हणजे काय? तर हे सेन्सेस म्हणजेच तन्मात्रा आहे. तन्मात्रा म्हणजे काय? की सटल इतकी ती गोष्ट आहे की जिच्यामुळे तुम्हाला त्या पदार्थाची किंवा याची जाणीव किंवा ज्ञान होतं, जरी त्या सेन्स ऑर्गन बंद असले तरी. एक उदाहरण घेऊ. हे मी इथे आता बघितलं. कॅमेराचं उदाहरण घेऊ आपण. कॅमेरा आहे. कॅमेराने मी फोटो काढतो. कॅमेराचा जो बाह्य भाग आहे तो बाह्य भाग म्हणजे माझं हे बाह्य शरीर आहे की ज्याच्यामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आहे. कॅमेरा बाय इटसेल्फ डझंट हॅव एनी कॉन्शियसनेस. बरोबर आहे? तो जो काही नामरूपात्मक आहे तो नामरूपात्मक तसा माझा हा देह आहे. कॅमेराने मी करतो काय? क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर कॅमेरामध्ये जे सॉफ्टवेअर ठेवलेलं आहे ना ते सॉफ्टवेअर ते समोरचं पिक्चर घेतं आणि आतमध्ये स्टोअर करतं. कॅमेरा म्हणून जो बाहेर मला नामरूपात्मक दिसतोय ना तो नाही काही करत. तर आतमधलं सॉफ्टवेअर विच इज स्टील सटर दॅन द कॅमेरा. कॅमेरापेक्षा सूक्ष्म आहे ते. त्यामुळे ते समोरचं दृश्य कॅमेऱ्याच्या पडद्यावर टिपलं जातं. कळलं मला? हे जे टिपणं आहे ना त्याचप्रमाणे मी जेव्हा एखादं हे बघतो त्यावेळेला माझे हे जे डोळे आहेत हे कॅमेरा आहेत. परंतु टिपलं कुठे जातं? तर माझ्या चित्तामध्ये. मन म्हणून एक जे आहे की नाही, ह्या मनाच्या एका भागावर ते चित्र जे मी बघतोय या डोळ्यांच्या थ्रू, हा कॅमेरा आहे, या कॅमेराचं हे लेन्स आहे, ह्याच्यात आल्यानंतर आतमध्ये ते चित्र रूप घेतं. ह्याच कॅमेऱ्याचं रूप कुठला तरी एक मनाचा भाग घेतं. त्या भागाला चित्त म्हणतात. तिथे ते ऍक्च्युअल रूप घेतं. म्हणजे ते चित्त कॅमेराच या मोबाईल सारखं होतं. कळलं की नाही? तो तिथे पडतं ते चित्र.
हा जो भाग आहे ना, सॉफ्टवेअर ज्याला आपण कॅमेराचा सॉफ्टवेअर म्हणतो, कळलं की नाही, तसा हा जो भाग आहे, मी पुस्तक वाचलं तर पुस्तकाचं जे प्रतिबिंब पडतं हे ज्याच्या साह्याने पडतं ते जे सूक्ष्म कण आहेत त्या सूक्ष्म कणांना तन्मात्रा म्हणतात. दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज ए सेन्स. द सेन्स ऑर्गन इज डिफरंट अँड सेन्सेस आर डिफरंट. सेन्स ऑर्गन इज लाईक ए कॅमेरा की ज्याला नामरूप आहे, आणि सेन्सेस आर नथिंग बट दी इंटरनल प्रोग्रामिंग. ते इंटरनल प्रोग्रामिंग जसं होतं तसं त्या तन्मात्रांमुळे ते पुस्तक माझ्या चित्तावर कोरलं जातं, आणि ते चित्तावर कोरल्यानंतर जेव्हा मी डोळे बंद करतो त्यावेळेला त्याच तन्मात्रांच्या साह्याने माझं मन जेव्हा त्या तन्मात्रांच्या इथे येतं त्यावेळेला डोळे मिटल्यावर पण मी ते पुस्तक बघू शकतो. त्या तन्मात्रा ह्या स्थूल पदार्थापेक्षा जास्त सूक्ष्म आहेत. कॅमेरापेक्षा आतलं सॉफ्टवेअर जास्त सूक्ष्म आहे. आता कॅमेरा आहे, आतमध्ये प्रोग्रामिंगचं सूक्ष्म हे आहे, पण तरी देखील त्याला चालवणारा कोणतरी पाहिजे की नको? तो म्हणजे मी आहे. तसंच मी पुस्तक बघितलं, ते पुस्तक डोळ्यांनी बघितल्यानंतर तन्मात्रांच्या रूपाने माझ्या चित्तावर त्याचं प्रतिबिंब उमटलं, पण तरी देखील मला बोध नाही झालेला अजून. ठीक आहे, ते चित्र उमटलं. मग ज्यामुळे मला बोध होतो हे चित्तावर उमटलं. मनाचा एक भाग म्हणजे चित्त की ज्याच्यावरती ते इम्प्रिंट होतं. मग ते इम्प्रिंट झाल्यानंतर ज्याच्यामुळे मला बोध होतो की हे पुस्तक मी बघितलं, हे मनाच्या ज्या भागामुळे होतं ना त्या भागाला अहम तत्व म्हणतात. आता जेव्हा मी असं म्हणतो की मी पुस्तक बघितलं त्यावेळेला ही जी बघण्याची क्रिया आहे ना, या बघण्याच्या क्रियेच्या आधी कोणीतरी मी आहे असायला पाहिजे ना, त्याशिवाय बघण्याची क्रिया कोण करणार? तर तो जो मी आहे ना, तो मी आहे हा ज्या मनाचा भाग ओळखतो, दाखवतो, स्फुरण पावतो त्याला बुद्धितत्व, महत्तत्व म्हणतात. इंडिव्हिज्युअल लेवलला बुद्धितत्व म्हणतात. चित्त, अहंकार आणि महत ह्या पद्धतीने ते होत असतं सगळं. आणि मग ते महत्तत्व जेव्हा म्हणतं मी पुस्तक वाचलं तेव्हा तो त्या मी आहे ह्याच्यामुळे तो करू शकतो. ही कार्यशक्ती आहे. अहमभाव जो आहे की नाही, किंवा अहंकार जो आहे, ही कार्यशक्ती आहे. ही कार्यशक्ती क्रिया करत असते बघण्याची. नुसतं चित्तावर इम्प्रेशन झालं तरी बोध होत नाही. बघण्याची क्रिया करणारं अहम तत्व जेव्हा ठरवतं की मला पुस्तक बघायचं तेव्हाच ते पुस्तक बघू शकतं, तिथपर्यंत बघू शकत नाही ते पुस्तक. हा कळलाय फरक तुम्हाला कसा येतो? आणि मग ते पुस्तक बघण्याची क्रिया झाल्यावर जेव्हा ज्ञान होतं की मी पुस्तक बघितलं, त्यावेळेला पुस्तक बघण्याच्या क्रियेच्या आधी कोणीतरी मी असलो पाहिजे की नाही? तो मी म्हणजे बुद्धितत्व आहे किंवा महत्तत्व आहे किंवा प्युअर आय सेन्स आहे. मी पुस्तक बघितलं हा अहंकार आहे, आणि नुसता मी आहे ही अस्मिता भाव आहे. पातंजली योगसूत्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. अस्मिता भाव, प्युअर आय सेन्स, मी आहे. मी रागट आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी ज्ञानी आहे, मी कोण आहे, मी श्रीमंत, नथिंग. मी आहे हा जो भाव आहे, फक्त मी आहे एवढाच जो भाव आहे ना, तो म्हणजे महत्तत्व किंवा बुद्धितत्व आहे. ते जिथपर्यंत असत नाही तिथपर्यंत ती बघण्याची क्रिया अहम तत्व करू शकत नाही. अहंकार जो आहे ती बघण्याची क्रिया करू शकत नाही. दिस इज द प्रोसेस. त्याच्यावरून तुम्हाला कळतं की चित्त, चित्त, अहंकार आणि महत्तत्व ह्याद्वारे आम्हाला हे होतं. आणि मग मी आहे, मी पुस्तक बघितलं, पुस्तक आणि ऍक्च्युअल पुस्तक अशी ती क्रिया झाली की बाहेरचं पुस्तक, ग्रॉसेस्ट थिंग, त्या पुस्तकाचं माझ्या चित्तावर उमटलेलं आहे, दिस इज द सटल थिंग. आता ज्ञान प्रक्रियेमध्ये मला अहंकार पाहिजे, कारण अहंकार ही कार्यशक्ती आहे, त्याशिवाय होणार नाही. म्हणून अहम तत्वामुळे मी पुस्तक बघितलं ही भावना. परंतु मी पुस्तक बघण्याची जी क्रिया करतो ती क्रिया त्याच्या आधी, त्या क्रियेच्या आधी कुठेतरी मी आहे असलं पाहिजे की नको? त्याशिवाय क्रिया कोण करेल? तर तो जो शुद्ध मी आहे तो शुद्ध मी म्हणजे बुद्धी. असे हे सगळे प्रकार आहेत. आता पंचकोशामध्ये आपलं होतं काय की मागच्या वेळेला आपण बघितलं जसं की हे कोश अतिशय विरळ विरळ होत जातात.
सर्वात स्थूल देह आहे हा पंचमहाभूतांचा आहे, की ज्याला रूप आणि रंग आहे. पंचमहाभूतात्मक जे काय म्हणजे टेबल असेल, एक कॉम्प्युटर असेल, हा देह असेल, ह्याला रूप आणि रंग आहे. कळलं की नाही? नामरूपात्मक आहे ते. हा पंचकोशात्मक देह हा स्थूल आहे, त्यापासून बनतो. म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहे. ही पंचमहाभूत कशी झाली? तर पंचतन्मात्रांपासून झाली. आणि त्याच तन्मात्रा माझ्या आतमध्ये आहे. आणि म्हणून याच्यात ज्या तन्मात्रा आहेत, म्हणजे उद्या मी डोळे मिटले तर मला रूप तन्मात्रेमुळे ते दिसतं. बंद डोळ्यांनी मला कशामुळे दिसतं? कारण मन आहेच आतमध्ये. कारण मन जर नसेल तर काहीच नाही. म्हणजे तन्मात्रा पण काम नाही करणार आणि तुमचे इंद्रिय पण काम नाही करणार. त्यामुळे माझं मन आलं की मी डोळे मिटल्यावर जेव्हा माझं अहंकार सांगतो की मला पुस्तक बघायचं आहे, तर मी डोळे मिटल्यावर त्या तन्मात्रांच्या साह्याने मी पुस्तक बघू शकतो. रूप तन्मात्रेच्या साह्याने. मी डोळे मिटले आहेत, मी कान बंद केले आहेत, पण मी हात लावला तर शब्द तन्मात्रांच्या साह्याने मी डोळे मिटल्यावर सुद्धा मी त्याचं ज्ञान करू शकतो. पुस्तक आपटलं तर शब्द तन्मात्रा जी आहे त्या शब्द तन्मात्रांच्या यांनी मला पुस्तकाचं ज्ञान होतं. या तन्मात्रा आहेत, ह्या सटल आहेत. तन्मात्रा याचा अर्थ सांगतो. तन्मात्रा म्हणजे तत्मात्र, फक्त तेवढंच. शब्द तन्मात्रा म्हणजे फक्त शब्द, त्यात इतर मिलावट कुछ नाही आहे. पृथ्वी तत्व, आपतत्व हे जे महाभूत आहेत, या महाभूतामध्ये इतरही तन्मात्रा मिळतात. ते पंचीकरणाने मिळतात. म्हणजे पृथ्वी जे आहे, या पृथ्वीमध्ये गंध तन्मात्रा अर्धी आहे आणि बाकीच्या 1/8 बाकीच्या आहेत. अशा पंचीकरणातून पृथ्वी तत्व होतं. जे जे तत्व आहे ते तत्व त्या त्या तन्मात्रेच्या 1/2 भाग आणि उरलेल्या तन्मात्रेचा 1/8 भाग, असं ते पंचीकरणांनी पंचमहाभूत तयार होतात. आणि मग पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या मिश्रणातून हे सगळे जे नामरूपात्मक जी वस्तू आहेत, या नामरूपात्मक वस्तू तयार होतात. थोडं कठीण आहे समजायला, पण समजलं की एकदा इतकं फिट्ट बसेल तुमच्या डोक्यात. आणि ह्या जेवढ्या जेवढ्या सकल गोष्टी आहेत, तेवढ्या सकल गोष्टी ह्या तुम्हाला साधनेंनीच कळतील. तिथपर्यंत कळणार नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला सांगायचा, परंतु मी तुम्हाला म्हणून उदाहरण दिलं की कसं होतं ते. तसं या इथे होतं, परंतु ऍक्च्युअल काय होतं याचा अनुभव घ्यायला लागेल. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यात आपण बघितलं की या सगळ्या कोशांचा स्थायी भाव हा कुठला आहे? तर तत्वगुणात्मक आहे. हे सगळे जे यांचा स्थायी भाव, जसा माझा स्थायी भाव काय? सच्चिदानंद हा माझा स्थायी भाव आहे. माझा स्थायी भाव जे मी समजतो तो काय आहे? तो सच्चिदानंद. मी सत्य आहे, मी चित्त आहे आणि मी आनंद स्वरूप आहे. मी सत्य आहे म्हणजे मी इटर्नल आहे. माझा जो इसेन्स आहे इट इज इटर्नल. चित्त आहे, इट इज कॉन्शियस आणि आनंदमय. सो इटर्नली आय एम कॉन्शियस अबाउट माय ब्लिसफुलनेस. दिस इज माय एक्झिस्टन्स, दिस इज माय इसेन्स. की व्हेरी कॉन्शियसली आय एम इटर्नली ब्लिसफुल आणि त्याची मला जाणीव आहे. हा माझा इसेन्स आहे, ज्याला आम्ही सच्चिदानंद स्वरूप म्हणतो. मग मी खाऊ नाही तर मी सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे कसं आहे? तर ते जे माझं रूप आहे, ते जे माझं स्वरूप आहे, ते स्वरूप हे इटर्नल आहे, सत आहे, ते कॉन्शियस आहे आणि ते आनंदमय आहे. त्याचप्रमाणे हा माझा हे झाला. तसा हे जे कोश आहेत, हे कोश आहेत, हे प्रकृतीचे भाग आहेत. आणि माझा जो आत्मा आहे तो प्रकृती नाही, तो पुरुष आहे. त्यामुळे पुरुष हा गुणातीत आहे, त्रिगुणांमध्ये येत नाही. परंतु हे कोश प्रकृतीचे हे आहेत, त्यामुळे याच्यात गुण आहे. हा लक्षात घ्या फरक. तुम्ही जरासा फिलॉसॉफिकल आहे थोडासा, पण हे प्रकृतीचे हे असल्यामुळे ह्याला गुण आहे. आणि हे सगळे जे आहेत माझे कोश, यांचा स्थायी भाव काय असेल तर सत्वगुणात्मक आहे. आणि म्हणून ह्यांना तसा तसा जर आहार दिला तर हे कोश सगळे तगडे होणार आहेत. हा दुसरा भाग आपण मागच्या वेळेला बघितला होता की ह्याला जर का सत्वगुणात्मक आहार प्रत्येकाला दिला, म्हणजे काय? माझ्या शरीराला सत्वगुणात्मक आहार म्हणजे काय? तर माझं खाणं जे आहे ते सत्वगुणात्मक पाहिजे, माझी निद्रा सत्वगुणात्मक पाहिजे. आता निद्रा आणि सत्वगुण कसं काय मॅच व्हायचं? तमोगुणाचा प्रकार आहे ना निद्रा म्हणजे, पण त्याचे सुद्धा सत्व रज तम परत भाग पाडले जातात. गाढ झोपलोय, सुषुप्तीमध्ये आहे मी, दॅट इज सत्वतम.
सत्वगुणात्मक माझी निद्रा येते आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झालेला असतो. पण स्वप्नावस्थेत मी आहे, तमोगुणाचाच प्रभावाखाली आहे मी, रजो आणि सत्वगुणाचा नाहीये. कारण सत्वगुण प्रकाशक आहे, सत्वगुण ज्ञानात्मक आहे, कळलं की नाही. परंतु आता मला झोप आली आहे, तमोगुण प्रिडॉमिनंट आहे. पण तमोगुण जेव्हा सात्विकतेकडे झुकलेला तमोगुण असतो त्याला मी गाढ झोपलेला असतो. आणि म्हणून ती निद्रा ही जास्त चांगली आहे माझ्या या देहाला. आहार, विहार, निद्रा तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण जर का रजोगुणात्मक माझा तमोगुण असेल, तमोगुण माझा समजा रजोगुणाच्या साईडला झुकला, कळलं की नाही, तर मात्र मला स्वप्नावस्था येते, मला झोप नाही चांगली लागत, मी उठल्यानंतर फ्रेश नसतो, कळलं की नाही. त्यामुळे तो रजोगुणात्मक माझा तमोगुण आहे. पर्वत आपण ऐकलं, बरोबर की नाही. ह्या पद्धतीने प्रत्येक गुण हे वेगवेगळे असतात. त्यामुळे माझी निद्रा जर सत्वगुणात्मक असेल तर ती माझ्या या शरीराला चांगली आहे. माझ्या भावना, माझ्या हे जर का सगळ्या सत्वगुणात्मक असतील तर माझा मनोमय कोश सुद्धा सुदृढ होणार आहे. मी समजा भजन कीर्तन देवळात गेलोय, छान ऐकलंय, हे केलंय, मी ध्यान केलंय सुंदरपैकी, माझ्या मनोमय कोशाला मी खाद्य पुरवलंय सत्वगुणाचं, दॅट इज गुड. मी विज्ञानमय कोश, मी ग्रंथ वाचले, अनालिसिस आपण करतोच. पण मी अनालिसिस असं केलं की मी भुकेलेला आहे, बाकी लोक भुकेलेले आहेत, पण माझ्यासमोर आता अन्न आहे, कळलं की नाही. आता मी अनालिसिस करतो की पहिले मी खात, कारण माझा देह आहे, मला जगलाच पाहिजे, तिथपर्यंत सुद्धा मी मान्य करतो. पण जे अन्न उरलं आहे ते अन्न गाठोडं बांधून मी जेव्हा घरी येऊन जातो, काय अनालिसिस केलं मी, मग मी रात्री काय जेवणार, हे अनालिसिस केलं मी ना. हे अनालिसिस तमोगुणात्मक आहे, अनालिसिसच आहे पण तमोगुणात्मक आहे. आणि मग सत्वगुणात्मक अनालिसिस काय आहे, विज्ञानमय कोशाबद्दल बोलतोय मी. सत्वगुणात्मक असं आहे की आपण भुकेलेले आहोत, हेही भुकेलेले आहेत, चला हे सगळ्यांनी वाटून खाऊया. तेच अनालिसिस सत्वगुणाचं झालं. मग खरा आनंद कशात आहे, अनालिसिस चालू झालं, किंवा या बाहेरच्या गोष्टीत आहे का कशात आहे, मग हे अनालिसिस सत्वगुणात्मक झालं. म्हणजे चिंतन मनन हा सगळा जो प्रकार आहे, हा सगळा प्रकार विज्ञानमय कोशाचा आहे. त्याला जर का नीट हे दिलं तुम्ही तर तोही तगडा होतो. आणि जेव्हा हे सगळे कोश हे तगडे होतात ना, तेव्हा ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात बरोबर. आणि जेव्हा हे कोऑर्डिनेशन असतं, इंटिग्रेशन असतं, त्यावेळेला तुम्हाला रोग होत नाही. नाही तर आमच्या इथे मनोमय कोशात एक चाललेलं असतं, शरीराने वेगळंच आम्ही काहीतरी करत असतो, अनालिसिस तिसरंच चालू असतं, सगळीकडे एक खींचतान हो रही है, सब टेंशन, सब स्ट्रेस चल रहा है. दिस इज नॉट द करेक्ट वे. आणि मग आता ह्या कोशाचं इंटिग्रेशन म्हणजे काय आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे काय आणि सायकोसोमॅटिक डिसिजेस ह्यांनी कसे तयार होतात. सी द स्ट्रेस, आपण हे जे षड्रिपू म्हणतो की ना, दिस षड्रिपूज आर नथिंग बट दी मॅनिफेस्टेशन ऑफ स्ट्रेस ओनली. एक लक्षात घ्यायचं, आपण कुठलाही स्ट्रेस असू दे, तो मॅनिफेस्ट कशाने होतो, क्रोधाने होतो, लोभाने होतो, मोहाने होतो, मदानी होतो, मत्सरानी होतो. इट इज अ स्ट्रेस ओनली. दीज आर ऑल द मॅनिफेस्टेशन्स ऑफ स्ट्रेस ओनली. आता हे जे कोश आहेत हे मी म्हटलं तसं एकमेकात गुंतलेले, कारण इथून हा कोश झाला, इथून हा कोश झाला, हे सगळे आतमध्ये गुंतलेले आहेत. सर्वात छोटा हा आहे आणि सर्वात विस्तृत माझा आनंदमय कोश आहे. पण तिथपर्यंत आमची जाणीव पोचत नाही. तिथे जाणीव पोचली तर आम्हाला हे आपोआपच सगळं होणार आहे, तिथे जाणीव पोचत नाही. मग आता रोग कसे होतात, तर इंटिग्रेटेड अप्रोच योग वैशिष्ट्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. मनोमय कोशामध्ये जेव्हा तरंग उठतात षड्रिपूंचे, परत तेच सांगतो, स्ट्रेस दोन बघितले आपण, यू स्ट्रेस, डिस्ट्रेस. यू स्ट्रेस इज अ पॉझिटिव्ह स्ट्रेस, डिस्ट्रेस इज अ निगेटिव्ह स्ट्रेस. यू स्ट्रेस इज रिस्पॉन्सिबल फॉर अचिव्हिंग द or rising to your full potential, whereas distress is a negative stress which will manifest on your physical body in the form of diseases. आता हे डिस्ट्रेसेस म्हणजे षड्रिपू आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे. ह्याच्यामुळे होतं काय की माझा जो संथ लयीचा जो प्रवास चाललेला असतो, कारण हे सगळे तरंगांच्या रूपाने अभिव्यक्त होत असतात मनोमय कोशामध्ये. शरीरावर काय राग दिसतो का, शरीरावर राग नाही दिसत,
तर त्या मनोमय कोशातली जी तरंग असतात ना, त्याचं मॅनिफेस्टेशन नंतर माझं रागात होतं. आतमध्ये राग पहिले आलेला असतो आणि मग मी तो असा अँग्री बुल सारखा चालू होतो माझं. तो शरीरावर दिसतोय मला, पण त्याच्या आधी मनामध्ये माझा राग असतो. ते राग म्हणजे तो आनंद. मनोमय कोशामध्ये तरंग सगळी निर्माण झालेली असतात की जी तरंग माझ्या सायकिक सेंटरला धक्के देतात. ठाक ठाक ठाक. त्या सायकिक सेंटरवरून माझ्या हायपोथॅलॅमसला धक्के मिळत असतात. आणि हायपोथॅलॅमसला धक्का मिळाला आणि सांगितलं तुला राग आलाय की लगेच हायपोथॅलॅमस काय करतो, इंडोक्राईन सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम या दोघांच्या साह्याने हे वाढवतो. माझा श्वास बदली होतो, बरोबर आहे की नाही, माझं बोलणं बदली होतं, माझा चेहरा बदली होतो, सगळं होतं. हे याच्यामुळे होत असतं. तरंग मूळ कुठे उत्पन्न झाला, तरंग मूळ उत्पन्न झालाय तो मनोमय कोशात उत्पन्न झालेला आहे. हा बारकाईने लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की कसे रोग तयार होतात. आता मला तुम्ही सांगा की हा सगळा जो प्रकार आहे याच्यामध्ये आता मला मनोमय कोशामध्ये डिस्टर्बन्स आला, कारण हे सायकोसोमॅटिक डिसीजेस, याचा अर्थ त्याचा उगम हा मनोमय कोशात आहे. त्याचं मूळ जे आहे ते मनोमय कोशात आहे. कसं मूळ मनोमय कोशात आहे, तर मनोमय कोशामध्ये डिस्टर्बन्स तयार झाला, रागाने प्रचंड डिस्टर्ब झाला. तिथे जे तरंग निर्माण झाले, हे तरंग त्याच्या आतमध्ये जे प्राणमय कोश आहे, त्या प्राणमय कोशात असंख्य नाड्या आहेत की ज्याच्यातून प्राण वाहत असतो. प्राणशक्ती, ही प्राणशक्ती जिथपर्यंत सुंदर रीतीने सगळीकडे वाहत असते ना, माझी तब्येत एकदम छान असते. कारण असं आहे की ती प्राणशक्तीच माझ्या सगळ्या सिस्टीम्सला चैतन्य देत असते ना. आणि मग ती प्राणशक्ती ज्या भागात जात नाही तिथे रोग उत्पन्न होतो, कारण तिथला भाग कार्य करत नाही. जिथपर्यंत प्राणशक्ती फिरते तिथपर्यंत करणार आहेत. परत मी पहिल्या दिवशी सांगितलं तसं की सिस्टीम बाय देमसेल्स डू नॉट हॅव एनी पॉवर टू ऍक्ट. तसं जर असतं तर मी मेल्यानंतर पंप केला, समजा माझ्या नाकपुड्यातून प्राणवायू घातला, तर मी जिवंत व्हायला पाहिजे ना. तसं होत नाही, कारण ते चैतन्य बाहेर गेलेलं असतं. आय एम अलाइव्ह बिकॉज दॅट चैतन्य इज देअर, दॅट प्राणिक एनर्जी इज देअर इनसाइड मी. हा प्रकार आहे. आता जेव्हा प्राणशक्ती जशा आपल्या ह्या आहेत रक्तवाहिन्या, बारीक 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 केशवाहिन्या अगदी शेंगपर्यंत पोचतात, तशीच या प्राणमय कोशामध्ये या सगळ्या नाड्या ज्या आहेत ना, बारीक 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 बारीक, त्यातल्या मेन नाड्या ज्या आहेत त्या सुषुम्ना, इडा, पिंगला, या 3 मेन नाड्या आहेत. परंतु त्याच्यातून ज्या अनंत सहस्र नाड्या निघतात, 72 लाख नाड्या असं आमचं शास्त्र सांगतं, त्या सगळीकडे पोचतात. आणि त्या सगळीकडे पोचतात म्हणून तर सगळीकडे सर्क्युलेशन होतं. म्हणून तर आमचं जे नर्वस सिस्टीमचं जे जाळं आहे ते पण तसंच पसरलेलं आहे. आता नर्वस सिस्टीमचं जाळं सगळीकडे पसरलं आहे, परंतु इथे प्राणशक्ती जर माझी पोचली नाही तर इथली संवेदना मेंदूला जात नाही. नर्व्ज आहेत, पण जर प्राणशक्ती तिथे पोचली नाही किंवा काही कारणांनी खंडित झाली तर इथली संवेदना माझ्या मेंदूला पोचत नाही. म्हणजे याचा अर्थ नर्व्ज आर देअर बट इट इज नॉट फंक्शनिंग. वाय? बिकॉज देर इज नो प्राणिक एनर्जी. सो द प्राणिक एनर्जी मेक ऑल दीज सिस्टीम्स वर्क. आणि म्हणून या प्राणमय कोशामध्ये जो प्राण सगळीकडे जेव्हा इक्वल जातो ना, माझी तब्येत सुंदर असते. आता होतं कसं, जेव्हा मनोमय कोशामध्ये प्रचंड खळबळ खळबळ होते, लाटा उठत असतात सगळ्या, त्याच्यामुळे प्राणमय कोशामधल्या ज्या नाड्या आहेत ना त्या दबल्या जातात. आता प्राणमय कोशातल्या नाड्या जेव्हा दबल्या जातात ना, त्यावेळेला प्राणिक फ्लो जो स्मूथ चाललेला आहे तो प्राणिक फ्लो अडथळतो. तो फ्लो नीट सगळीकडे जात नाही. आणि सगळीकडे जात नसल्यामुळे पहिला त्याचा फटका काय होतो, तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर होतो. त्याचा पहिला फटका, कारण तो अन्नमय कोशाला पोचवत नाही ना. अन्नमय कोश फंक्शन होण्यासाठी प्राणिक एनर्जी सगळीकडे फिरली पाहिजे. आता प्राणिक एनर्जी फिरणाऱ्या ज्या नाड्या आहेत त्या दबल्या गेल्या बिकॉज ऑफ द डिस्टर्बन्स ऑफ मनोमय कोश. त्या दबल्यामुळे प्राणिक एनर्जी काही भागात पोचत नाही, आणि मग पोचली नाही की मग आम्हाला तिथे रोग होतात. कारण प्राणिक एनर्जी पोचली तर तिथे फंक्शन होत नाही. आणि त्याचा पहिला फटका कुठे जर बसतो तर तो डायजेस्टिव्ह सिस्टीमला बसतो. अँड देन वी स्टार्ट विथ कुजीर्ण, अजीर्ण, अतिजीर्ण, रॉंग डायजेशन, ओव्हर डायजेशन किंवा कमी डायजेशन, अशा 3 प्रकाराने आम्ही होतो. आणि मग ते डायजेशनवर जेव्हा फटका बसतो
त्यावेळेला मग जो विकर तुमचा ऑर्गन असतो ना त्याच्यावर नंतर पडून तो ऑर्गन नाजूक असतो. पण पहिला फटका कुठे पडत असेल तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पडतो. हा मनोमय कोश दिसतो. आता ह्या आणि मग तो सायकोसोमॅटिकच्या दृष्टीने पडतो. कसं होतं की मी रागावलोय, मला प्रचंड एनर्जी पाहिजे. प्रचंड एनर्जी पाहिजे म्हटल्यानंतर काय होतं की इथलं जे रक्त आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं हे थोडा वेळ बंद होतं. का बंद होतं ते आपण नंतर बघूया. कळलं की नाही. आता हे थोडा वेळ बंद होतो आणि एक्स्ट्रा जे काही शुगर असते, कारण मला शुगर पाहिजे ना एनर्जीसाठी, ती एक्स्ट्रा शुगर घेतली जाते, फॅट मधून घेतली जाते किंवा स्टोअर रूम मधून काढली जाते आणि रक्तात मिसळली जाते. प्रमाण वाढतं, रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढतं. ते शुगरचं प्रमाण वाढल्यानंतर माझ्या सिस्टीमला जी एक्स्ट्रा एनर्जी लागते तिथे ते घेऊन जायला मला हे लागतं. मागच्या वेळेला आपण बघितलं. मग त्याचं ज्वलन व्हायला लागतं एनर्जी निर्माण होण्यासाठी. तर जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोजचं ऑक्सिजनशी संयोग होऊन तो जो काही केमिकल रिॲक्शन होते त्याच्यातून एनर्जी निर्माण होते की जी एनर्जी त्या रागाला खतपाणी घालते. जर का तसं नाही झालं, उद्या मी डोंगर चढतोय तर मला एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे, माझ्या पोटऱ्यांना एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे, मी कुठे पडत नाही ना म्हणून माझ्या मेंदूला एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे, बिकॉज आय मस्ट बी अलर्ट. मी डोंगर चढताना म्हणजे मेंदूचं कार्य वाढलं, माझ्या मसल्सचं पायाच्या मसल्सचं कार्य वाढलं. मग ते कार्य वाढलं तर जास्ती एनर्जी पाहिजे, जास्ती एनर्जी पाहिजे तर जास्त ग्लुकोज पाहिजे, जास्त ग्लुकोज पाहिजे ते हे करण्यासाठी जास्त ऑक्सिजन पाहिजे. मग ऑक्सिजन पाहिजे तर माझा ब्रेथ रेट वाढतो. शुगर पाहिजे म्हणून मग माझ्या रक्तातली शुगर वाढते. ती शुगर पोचवायला पाहिजे म्हणून माझं हार्ट आहे ते फास्ट पंप होतं आणि मग ते रक्त मेंदूकडे आणि इथे जातं. मग ते तिथं त्याचा संयोग होतो ऑक्सिजनचा आणि याचा. मग त्याच्यातून हीट निर्माण होते, एनर्जी मिळते आणि हीट रिलीज होते. हीट बाहेर काढली पाहिजे नाही तर टेम्परेचर वाढेल. म्हणून मग काही रक्त जे आहे ते स्वेट माझे जे ग्लँड्स आहेत तिथे जातं आणि घाम येतो. त्या घाम इव्हॅपोरेट करण्यासाठी ही एनर्जी खेचली जाते, हे हीट खेचली जाते आणि माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करते. ऑल दीज आर द थिंग्स विच आर हॅपनिंग ऑटोमॅटिकली थ्रू हायपोथॅलॅमस. बरोबर आहे. आता हे जेव्हा सतत चालतं ना त्यावेळेला माझी कॅपॅसिटी ही परत सिम्पथॅटिक वरून पॅरासिम्पथॅटिक वर जायची संपून जाते. हे पहिल्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आय लूज दॅट कॅपॅसिटी टू चेंज ओव्हर. म्हणजे मी सुद्धा डोंगर चढायला गेलो, डोंगर चढल्यानंतर मी तिथे वरती गेलो, डोंगर माथ्यावर गेल्यावर मी जेव्हा शांत बसतो तेव्हा इमिडिएटली हायपोथॅलॅमसला कळतं की नाव देर इज नो नीड ऑफ एक्स्ट्रा एनर्जी. हळूहळू माझा ब्रेथ रेट कमी होतो, हळूहळू माझा श्वास कमी होतो, हळूहळू माझा पंपिंग कमी होतं आणि मी नॉर्मलला येतो. वाय? बिकॉज नाव माय नर्वस सिस्टीम गेट चेंज ओव्हर फ्रॉम सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम टू पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की आता इमॅजिन करा की समजा मला राग आलाय, मला एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे. आता राग आल्यानंतर एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे की लगेच की माझी जी सिस्टीम पॅरासिम्पथॅटिक वर होती ती परत सिम्पथॅटिक वर आली. बिकॉज सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट्स युअर सिस्टीम्स. हार्ट ऍक्टिव्हेट करतं, ब्रेथ रेट ऍक्टिव्हेट करतो, पल्स ऍक्टिव्हेट करतो, सगळं ऍक्टिव्हेट करण्याची क्रिया आहे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. कळलं की नाही. आता प्रश्न असा येतो की मी आता हे झालो, राग आला मला, संपला राग, परत नॉर्मल आलो मी, परत राग आला 10 मिनिटांनी, परत ती सिस्टीम इकडे गेली. बरोबर आहे ना. प्रत्येक वेळेला काय होतं, एक्स्ट्रा एनर्जीच्या वेळेला काय होतं की माझ्या पोटाचं, माझ्या इथल्या ह्याचं ब्लड हे थोडं थोडं खेचलं जातं. कारण ते दुसरीकडे रक्त वाढत नाही, शरीरात जेवढं काही रक्त आहे ना तेवढंच राहतं. रिएडजस्टमेंट, रिडिस्ट्रीब्युशन होतं. हू डज दिस रिडिस्ट्रीब्युशन? हायपोथॅलॅमस डज दॅट रिडिस्ट्रीब्युशन. आणि मग मी जे म्हटलं ना की पहिला फटका जो डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पडतो तो कसा पडतो तो आता मेडिकली आपण बघूया, अॅनाटॉमिकली आपण बघूया. हे तर शास्त्र सांगतं की असा फटका बसतो आणि मग तुम्ही कुजीर्ण, अजीर्ण, अतिजीर्णांनी त्रस्त होऊन जाता. नाउ व्हॉट मेडिकल सायन्स सेज? आपल्या ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्स हॅज प्रूव्ड किंवा इट इज अ प्रूव्हन फॅक्ट की जेव्हा माणूस स्वस्थ आणि नॉर्मल असतो त्यावेळेला तुमचा जो ब्लडचा आउटलेट आहे ना याच्यातलं 20% ब्लड इज गोइंग टुवर्ड्स ब्रेन. What is the weight of brain? It is hardly 2% of the body weight. Isn't it? Secondly, 15% of blood is taken away by the heart itself. हार्टला फंक्शन करण्यासाठी आणि ब्रेनला फंक्शन करण्यासाठी किती गेलं? 20 आणि 15. 35% जे रक्त आहे ते फक्त या दोन याला गेलं
What is the weight of heart? It is 0.2%. So 2.2% of body weight requires 35% of blood. आणि 97.8% जे बॉडी वेट आहे त्याला उरलेला भाग जातो. बिकॉज दीज टू सिस्टीम्स आर व्हेरी व्हेरी डेलिकेट अँड व्हेरी सटल. जेवढं सटल असेल ना तेवढा जास्त एनर्जी लागते, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की माझी काय तब्येत, बायसेप्ट आणि ट्रायसेप्ट सॉलिड आहे, इथे सॉलिडच लागणार. इथे जास्त नाही लागत, इथे लागतं आणि हार्टला लागतं. आणि ही दोन फंक्शन्स आहेत, दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन. कितीही ताकद कमवा आणि तुम्ही हे करा, बुद्धी आणि हार्ट जर का वीक असेल त्याचा काही उपयोग नाही. अँड सो द मेजर पोर्शन गोज टू ब्रेन अँड दिस थिंग. जेव्हा आपण नॉर्मल असतो तेव्हा, बरोबर आहे. नाव वेन देर इज अ सिच्युएशन वेअर देर इज आय रिक्वायर अ मॅक्सिमम हेल्थ. सपोज द सेम केस, समोर मी चालता चालता समोर नाग आला खाडकन एकदम, इमिजिएटली मला पळायचंय. मला पळायचंय म्हटल्यानंतर पहिलं ब्रेन अलर्ट होतं की मला कुठे पळायचंय. तो नाग इकडून चाललाय, मी कुठे पळायचं. ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढली, बरोबर आहे. ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढल्यावर त्याला जास्त रक्त लागेल. हार्टबीट्स वाढले, त्याला जास्त रक्त लागेल. आता ह्या दोन आणि परत मसल्स पळण्यासाठी त्याला जास्त रक्त लागेल. शरीरामध्ये रक्त तेवढंच आहे. मग काय करतो हायपोथॅलॅमस डिसाइड्स अँड हायपोथॅलॅमस रिडिस्ट्रीब्यूट. मग तो म्हणतो की आता डायजेस्टिव्ह सिस्टीमला काही गरज नाहीये, ते थोडंसं रक्त कमी गेलं तरी चालेल. मग तिथलं जे आहे ते सायफन आउट होतं रक्त. अँड द पार्ट ऑफ शेअर विच इज गोइंग टुवर्ड्स द डिओडेनम अँड स्टमक इज टेकन अवे फ्रॉम इट आणि इट गोज टू द ब्रेन अँड इट गोज टू द मसल्स अँड एव्हरीथिंग. अजून स्ट्रेस वाढला तुमचा तर काही जे आहेत ते तुमचे कमरेचे जे स्नायू आहेत, या कमरेच्या स्नायूंमधून रक्त काढलं जातं. तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या दबल्या जातात आणि तिथून रक्त मेंदू, मसल्स आणि हार्ट याला पोहोचवलं जातं. प्रचंडच तुम्ही अजून पुढचा स्ट्रेस आला तर या स्किनच्या खाली जो लेअर आहे ना तिथल्या रक्तवाहिन्या बंद होतात आणि ते रक्त सायफन आउट केलं जातं. आणि म्हणून जेव्हा माणूस प्रचंड भीतीने किंवा प्रचंड स्ट्रेस खाली असतो ना तो पेल दिसतो. तो पेल दिसतो याचं कारण असं असतं की इथलं रक्त खेचलं गेलेलं असतं, मेंदूकडे लागतं. आपण म्हणतो का पांढरा फटक पडलाय. पांढरा फटक पडतो त्याचं कारण असं आहे की इथलं रक्त मेंदूला लागत असतं. कारण रक्त जास्ती नाहीये, जे तुमच्या शरीरात आहे तेवढंच आहे. यू हॅव टू रिडिस्ट्रीब्यूट. आता प्रत्येक वेळेला जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या स्टमक आणि याच्यातलं डिओडेनम मधलं रक्त घेऊन जर तिकडे गेलं आणि दिवसातून 25 वेळेला असं झालं तर काय होणार आहे हो? तुमच्या पोटाचा जो हे आहे ना तो कमीच होणार आहे. मग तिथलं फंक्शन, तिथली ऍसिडिटी वाढते आणि जे सिक्रेटिव्ह ज्यूस आहेत, डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते कमी होतात. ऍसिडिटी वाढते, तिथलं फंक्शन नादुरुस्त होतं. हे सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे. म्हणजे परत तेच झालं की तुमच्या स्ट्रेस कुठलं हे होतं तेव्हा कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये तुम्ही असता. तेव्हा एखादा स्ट्रेस आला तर इट इज अ यू स्ट्रेस. ठीक आहे, चलो हो जाएगा, ऍडजस्ट होता है, वापिस निकल जाता है, चलो चलते. कुठेतरी काहीतरी आला, पळून गेलं, झालं, मोकळं झालं. पण मी जर का असं प्रत्येक वेळेला मला भीतीचं वाटायला लागली आणि प्रत्येक वेळेस जर का इथलं सगळं रक्त मी जर का दुसरीकडे घेऊन गेलो तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरच परिणाम होणार आहे ना. कंबर लुळी पडणं. का कंबर लुळी पडते स्ट्रेसमध्ये? कारण तिथलं रक्त पण जातं. का माणूस पांढरा फटक पडतो? कारण इथलं रक्त जातं, ते रक्त तिकडे. कारण रक्त तेवढंच आहे, यू हॅव टू रिडिस्ट्रीब्यूट इट. आणि म्हणून जे योग वशिष्ठामध्ये सांगितलेलं आहे की पहिला फटका कुठे बसतो तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर बसतो, तेच मेडिकल सायन्स हे आज सांगताय. आणि मग हे जेव्हा आपल्याला दिसतं त्यावेळेला कळतं की आता ह्याच्यातून बाहेर कसं यायचं. आणि मग असं होतं की काही वेळेला की आता हे कंटिन्युअस मी रागावतोय, कंटिन्युअस स्ट्रेस खाली हे आहे. तर मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की माझ्या प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसमध्ये माझा इंटेलिजन्स भरलेला आहे. जसं मी जन्माला आल्यानंतर मला कोण आई सांगत नाही, हा बाळा आता श्वास घे बरं का, कारण आता तुला ऑक्सिजनची गरज आहे. हा बाळा श्वास सोड बरं का, कारण आता कार्बन डायऑक्साईड आतमध्ये खूप झालेला आहे. नोबडी टेल्स मी.
इट इज द कॉस्मिक इंटेलिजन्स विच इज रिसाइडिंग इन ईच अँड एव्हरी सेल इन माय बॉडी. प्रत्येक सेलमध्ये हा कॉस्मिक इंटेलिजन्स आहे. त्या कॉस्मिक इंटेलिजन्सवर च्याच जोरावर हे आमचं सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्व सिस्टीम जे आहेत ना, या वर्क करत असतात. त्या हायपोथॅलॅमसला कळतं की आत्ता माझा हे वाढला पाहिजे, मग तो धडाधड ऑर्डर सोडतो सगळ्यांना आणि सगळ्या ऍक्टिव्हेट करतो ते, की जेणेकरून कोप अप विथ द सिच्युएशन, की भागना है भाई, भागो, एक्स्ट्रा एनर्जी चाहिए, चलो जिसको एनर्जी की अभी जरूरत नहीं उसको रोको, वो डायजेस्टिव सिस्टम रखने दो उसको, इधर चाहिए ब्लड. हे चाललेलं असतं. आता मग परत दूर गेल्यानंतर परत तोच हायपोथॅलॅमस आणि तेच नर्वस सिस्टीम मधला न्यूक्लियस विथ कॉस्मिक इंटेलिजन्स डिसाइड्स की नाव देर इज नो नीड, आणि मग ते सिम्पथॅटिक वरून पॅरासिम्पथॅटिक वर येतं. आता प्रश्न असा येतो की समजा मी 25 वेळेला अशा सिच्युएशन मध्ये अडकलो, तर प्रत्येक वेळेला हे चेंज ओव्हर असं होत राहणार. हळूहळू मी काय करतो, हा जो कॉस्मिक इंटेलिजन्स आहे याच्यावरती मी संस्कार करत जातो, की अरे बाबा हे असं आहे, अरे बाबा हे असं आहे, कायमच हे होतं. मग हळूहळू मी आय डेव्हलप द इंटेलिजन्स. व्हॉट टाइप ऑफ इंटेलिजन्स आय डेव्हलप? यस, दिस इज द नीड ऑफ माय बॉडी. काय दर 10 मिनिटांनी होतच आहे. मग मी इंटेलिजन्स असा डेव्हलप करतो की ओके, दिस इज द नीड ऑफ माय बॉडी, डोंट वरी, बी इन द सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ओनली. आणि जेव्हा ही सिच्युएशन येते, देन आय एम कॉल्ड दॅट आय एम ए व्हिक्टीम ऑफ डायबिटीज, आय एम ए व्हिक्टीम ऑफ ऍसिडिटी. कारण आता ते पॅरासिम्पथॅटिक वर जातच नाही. ती सिच्युएशन निघून गेली तरी माझे आपले हार्टबीट्स वाढलेलेच आहेत, माझा श्वासाचा गती वाढलेलीच आहे, माझी रक्तातली शुगर वाढलेलीच आहे, बिकॉज इट हॅज नॉट गेटिंग ट्रान्सफर्ड फ्रॉम सिम्पथॅटिक टू पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. अँड देन आय एम कॉल्ड who has done all these things? It is my own sanskaras. I have put that sanskaras on the cell, on the nucleus. आणि माझं जे ओरिजिनल कॉस्मिक इंटेलिजन्स आहे त्याला झाकला मी, आणि हा नवीन इंटेलिजन्स टाकला की दिस इज द नीड ऑफ माय बॉडी. इट लुजेस द कॅपॅसिटी टू चेंज ओव्हर बिकॉज ऑफ फ्रिक्वेंट अपसर्जेस ऑफ इमोशन्स. हे सगळे कंटिन्युअस इमोशनल अपसर्जेस आल्यामुळे स्लोली आय एम डेव्हलपिंग दिस इंटेलिजन्स, की नो दिस इज द नीड ऑफ माय बॉडी, सो फॉरगेट इट. केव्हाही लागतं मला ग्लुकोज, म्हणून ते रक्तातच राहू दे. केव्हाही मला ते ग्लुकोज जाळण्यासाठी ऑक्सिजन लागतो, राहू दे, माझं ब्रेथ रेट वाढलेलाच राहू दे. आणि मग हे सगळे सायकोसोमॅटिक डिसिजेस या प्रकाराने तयार करतो. हा त्याच्या मागचा फंडामेंटल्स आहे की हाऊ psychosomatic diseases get manifested on your physical body. This is the thing which has already been told by Vasishtha Muni, and now which has been proved by medical science, modern medical science. आता याच्यावर उपाय काय मग? आता एवढं आपल्याला कळलं की ह्या सायकोसोमॅटिक डिसिजेसचा उगम हा मनोमय कोशात आहे. सो यू हॅव टू ऑपरेट. परंतु ऑलरेडी तुमच्या शरीरावर पण झालेला आहे ना परिणाम. म्हणजे असं नाही करून चालणार की फक्त मनोमय कोशाला, पण जे शरीर बिघडलंय त्याच्यावरही करायला पाहिजे. मग ते शरीर कशामुळे बिघडलंय, तर प्राणमय कोशातल्या नाड्या दाबलेल्या आहेत, त्या मोकळ्या करून प्राणशक्ती वाढली गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्राणमय कोशावर पण इलाज करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मनोमय कोश परत बिघडला तर काय करा, परत बिघडला की परत हे आहे नाटक. म्हणून मग मनोमय कोशाला शांत करा, म्हणजे त्याच्यावरही उपचार करायला पाहिजे. आणि मनोमय कोशातमध्ये हे डिस्टर्बन्सेस का येतात? बिकॉज ऑफ द रॉंग नॉलेज. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जीवनाकडे वेगळा आहे, म्हणून होत आहेत हे इमोशनल अपसर्जेस. डू नॉट हॅव एनी पॉवर ऑफ अनालिसिस अँड पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन. ती विज्ञानमय कोशावर आहे. म्हणजे हे अपसर्जेस होऊच नाहीत. चला ठीक आहे, या 3 कोशांवर तुम्ही उपचार केले, थंड झाले, पण व्हॉट इज द गॅरंटी दॅट अगेन दिस मनोमय कोश विल नॉट गेट डिस्टर्ब? तो परत येणार, परत कोणीतरी रागाचा माणूस माझ्या समोर आला की परत माझी सणकणार. पण मला राग का येतो याच्यावर मी चिंतन मनन केलं का? हा राग येण्याने नक्की कोणाचं नुकसान होणार आहे ह्याच्यावर मी चिंतन मनन केलं का? बरं, मी माझ्या राग येण्याने त्याच्यावर काही परिणाम होतोय का, त्याच्याने माझा काही फायदा होतोय का, ह्याच्यावर चिंतन मनन केलं का? नाही. कारण मनोमय कोशाला हे चिंतन मननाची ही नाहीये, अनालिसिसची पॉवर नाहीये. ती आहे ती विज्ञानमय कोशाला आहे.
मग जर का माझ्या विज्ञानमय कोशामध्ये मी जर का चिंतन मनन करून असं केलं की अरे याच्यामुळे माझाच तोटा होतोय, हे जर का केलं तर तो माणूस आला तर देखील ठीक आहे, आय विल जस्ट निग्लेक्ट दॅट फेलो. व्हाय नाऊ आय एम एबल टू निग्लेक्ट हिम? इट इज बिकॉज दॅट नाऊ माय विज्ञानमय कोश इज हेल्दी अँड इट कॅन से दॅट मनोमय कोश की अरे डोंट वरी, डोंट गेट अपसेट, डोंट गेट एक्साइटेड, don't be angry because it will harm you only. It will not harm that person. ज्याच्यावर तू रागवतोस त्याला काहीच परिणाम होत नाहीये. हे केव्हा कळतं? मनोमय कोशाला कळतं केव्हा? विज्ञानमय कोश सांगतो. मनोमय कोश बाय इटसेल्फ कॅनॉट हॅव दॅट पॉवर टू अनालाइज द सिच्युएशन. इट इज द विज्ञानमय कोश विच अनालाइजेस द सिच्युएशन. आणि ही जेव्हा सिच्युएशन अशी येते त्यावेळेला मग मनोमय कोशामध्ये फ्युचरमध्ये पण हे अपसर्जेस येत नाहीत. आणि मग याच्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी वेगळी साधनं आहे, त्याला तगडा करा की जेणेकरून येणार नाही. आणि मग जेव्हा हे सगळे कोश तगडे होतील आमचे, त्यावेळेला मग आम्ही त्या आनंदमय कोशाचा अनुभव घेऊ शकतो. तिथपर्यंत आम्ही नाही घेऊ शकत. मनोमय विज्ञानमय कोशामध्ये जेव्हा बोध, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं असं, मनोमय कोशामध्ये सगळं चिंतन मनन याची सगळी तरंग चाललेली असतात. चांगलं काय वाईट काय याचा बोध फक्त आणि फक्त विज्ञानमय कोशात होत असतो. आणि म्हणून त्याला आपण सत्सद विवेक बुद्धी म्हणतो. सत्सद विवेक बुद्धी, सत काय असत काय हे जाणण्याची ज्याची प्रक्रिया होते त्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात. एकदा का ती सत्सद विवेक बुद्धी, कारण आम्ही कधी विचारच करत नाही. चोर कधी विज्ञानमय कोशावर कामच करत नाही ना. लोभी माणूस कधी विज्ञानमय कोशावर कामच करत नाही. त्याला लोभ आला की संपलं. मग बायको नाही, मुलगा नाही, कोण नाही, कोण नाही, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याला वासना म्हणतात. वासनेमध्ये कोणालाच तो बघत नाही, फक्त मी आणि मी आणि मी. ती वासना आहे, त्याचे त्याग नाही. आणि ती वासना एवढी जबरदस्त पशुवत होतो. वासनेमध्ये माणूस पशुवत होतो. अन्नावरची वासना असेल तर मुलगा उपाशी असला तरी बाप पहिले खाऊन टाकतो, कारण अन्नावरची वासना आहे. तो त्याग करायला तयार नाहीये. कारण की जिथे त्याग, जिथे लिमिटेड याच्यात त्याग असेल ना, त्यावेळेला ते प्रेम होतं. हे लक्षात घ्या. आई मुलासाठी त्याग करते की नाही? तिला नाही भूक लागत, सहज प्रेम आहे. तिला तिचं शरीर पण बंड नाही करत. भूक लागली असून सुद्धा मुलाने जेवलं की हिचं पोट भरतं. अँड शी इज नॉट प्रिटेंडिंग. ती काय असं जगाला दाखवण्यासाठी नाही का माझं पोट भरलं माझ्या मुलाने जेवलं, नाही. तिचं खरंच पोट भरतं मुलाने जेवल्यावर. तिला नाही लागत भूक. मुलगा तृप्त झाला की हे तृप्त होते. इथे प्रेम आहे, कारण त्या लिमिटेड ह्याच्यामध्ये त्याग येतो. आणि म्हणून ही प्रेमाची भावना आहे. परंतु ती भक्तीची आहे का? तर भक्ती योगामध्ये असं सांगतात की ती भक्ती नाहीये. आईची मुलावर भक्ती नसते, आईचं मुलावर प्रेम असतं. हे प्रेम आहे, कारण लिमिटेड आहे. ती दुसऱ्याच्या मुलासाठी हा त्याग करेल का? ती दुसऱ्याच्या मुलासाठी नाही करत त्याग, स्वतःच्या मुलासाठी करते. लिमिटेड आहे, त्याग करते पण लिमिटेड आहे, संकुचित आहे, मर्यादित आहे. पण जेव्हा असा त्याग की माझं काहीच नाही, जे आहे ते भगवंता तुझ्यासाठी आहे. कारण सगळ्यात का बरं मुलासाठी ती त्याग करते? कारण ती मुलामध्ये स्वतःचं रूप बघत असते. ती मुलामध्ये स्वतःचा आत्मा बघत असते. मग जेव्हा ती प्रत्येक मुलामध्ये तसं बघेल तर ती प्रत्येक मुलामध्ये काय, प्रत्येकामध्ये जेव्हा आपण स्वतः बघतो तर असं कुठचं तत्व आहे की जे सगळ्यात ठासून भरलेलं आहे? तर ते परतत्व आहे की सगळ्यामध्ये ठासून भरले. आणि म्हणून संतांना सगळीकडे भगवंत दिसत होता. आणि म्हणून संत लोक त्यांनी निंदा करा, वंदा, काही करा, आमचा परमार्थाचा धंदा. त्यांना किती कोणी काही केलं तरी देखील ते मात्र स्वतः त्यागच करत होते लोकांसाठी. तिथे संकुचितपणा नसतो. ज्या वेळेला असा संकुचितपणा नसतो तेव्हा तेच प्रेम भक्तीमध्ये रूपांतरित होतं. आणि म्हणून प्रेमाच्या अशा तीन हे आहेत. जेव्हा शून्य त्याग आहे तेव्हा ते वासना होते, जेव्हा मर्यादित त्याग आहे तेव्हा ते प्रेम असतं, आणि जेव्हा अखिल विश्वासाठी त्याग असतो त्यावेळेला ती भक्ती असते. कारण तिला प्रत्येक ठिकाणी त्या संताला तोच दिसत असतो, भगवंत. आणि तोच भगवंत माझ्यात पण आहे. तो स्वतःला मी विकास आहे असं नाही समजत. तो स्वतःला मी परमात्मा आहे, माझ्यामध्ये परतत्व आहे, माझ्यामध्ये आत्मतत्व जे आहे ते परतत्वाचा भाग आहे,
तुझ्यामध्येही तसंच आहे हे त्याला कळलेलं असतं आणि म्हणून स्वाभाविकपणे त्याचा जो त्याग आहे तो वैश्विक होतो. हा वैश्विक जेव्हा त्याग होतो त्यावेळेला त्या प्रेमाचं भक्तीमध्ये रूपांतर होतं. पण हे अनालिसिस केलं तर कळेल. विज्ञानमय कोश. एखाद्या दारुड्याला समजा सांगितलं तुम्ही की दारू पिऊ नको तर तो ऐकेल बिकेल छान म्हणणार बरं वाटलं तुमचं ऐकणं बाहेर चला माझी वेळ झाली चांगलं मी गुत्ती आता कळलं की नाही. पण जेव्हा त्याला विज्ञान कारण सवयच नाही ना विज्ञानमय कोशा जसं आमच्या शरीराला व्यायामाची जर सवय नसेल तर ते क्षीणच होत जाणार ना. त्याला व्यायाम दिला त्याला काही खाद्य दिलं तर होईल ना तगडं. तसंच आमच्या विज्ञानमय कोशाला खाद्य दिलं पाहिजे त्याचा व्यायाम त्याचा केला पाहिजे तर तो तगडा होईल ना. व्यायाम पण दिला पाहिजे. खाद्य म्हणजे काय व्यायामच आहे. आणि मग असा जेव्हा माणूस त्याला सांगून सत्संगाने काही पुस्तकं वाचून हे करून जेव्हा तो हळूहळू विचार करायला लागतो की अरे मी दारू पितोय का बरं पितोय त्यांनी काय होत आहे नक्की. सुरुवात झाली त्याची. एक पाऊल टाकलं विज्ञानमय कोशामध्ये त्यांनी. इतके दिवस त्याला माहितीच नाही. त्याला फक्त तलफ आली की संपलं दारू पेटी खतम. कारण अनालिसिसची पॉवरच नाहीये. हे सगळे मनोमय कोशात चालतात. फक्त अनालिसिस विज्ञानमय कोशात चालतं. आणि मग असं करता करता जेव्हा तो सत्संग वाढवतो जेव्हा तो पुस्तकं वाचतो खरं काय आहे काय नाही किंवा मेडिकल पुस्तकं वाचतो की दारूनी नक्की काय होत आहे काय नाही हळूहळू त्याचा विज्ञानमय कोश हा तगडा होत जातो. जसा जसा तगडा होत जातो तसा तसा तो जो दारू घरातले पैसे चोरून दारू पित होता. पहिले काय करायचं घरात माझ्या खिशात पैसे नाहीत का ठीक आहे आज नको दारू प्यायला उद्या पिऊ आपण दारू. मग त्यासाठी तो दिवसभर काम करेल पैसे मिळवेल आणि मग रात्री जाईल दारू प्यायला. पण त्याच्या आधीची स्थिती कशी होती पैसे नाही चोरून आणेल पण दारू पिईल. आता तसं नाही होत. त्यानंतर मग अजून पुढची स्टेप त्याची काय येते की कशाला आठवड्यातून रोज प्यायची दारू 2 दिवस जरा मजा मारू बस झालं जरा मुलांच्यात वगैरे. विज्ञानामय गोष्ट सांगतो अरे तुझं नुकसान होत आहे मग तरी देखील भावना अजून मेलेली नाहीये त्याची दारू प्यायची. एकदम जाणार नाही ना असं काय साक्षात्कार होत नाही कोणाला पण हळूहळू होतो आणि हळूहळूच करावं. एकदम काही तोडू नये. ते जर तोडलंच नाही एकदम तर ज्वालामुखीसारखं फाडकन अंगावर येईल ते. मग त्याचं आठवड्यातून 2दा दारू पिणं होतं. मग नंतर त्याला ह्याची गोडी वाटायला लागते की अरे या माणसांच्यात राहिलं ना इथे गप्पा बिप्पा मारले की बरं वाटतं. मग तो जास्त वेळ इथे रमायला लागतो. मग तो जास्त चिंतन मनन करतो. जसं विशियस सर्कल उलटं चालतं ना तसं विशियस सर्कल असं पण सुलटं पण चालतं हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग त्यावेळेला त्या माणसांची एक जबाबदारी बनते की ह्याला आपल्यात ठेवावा की जेणेकरून त्याला दुसरा विचार नाही येणार. आणि विज्ञानमय कोश तगडा करण्याचे हे प्रकार आहेत. तो एकदा तगडा झाला त्याला जेव्हा बोध होतो की अरे दारू पिणं हे चुकीचंच आहे हे विज्ञानमय कोशाला जेव्हा बोध होतो तेव्हा तीच सत्सद विवेक बुद्धी निश्चयात्मका बुद्धी होते. आणि मग ती निश्चय करते की मी दारू पिणार नाही. आणि जेव्हा विज्ञानमय कोश निश्चय करतो की मी दारू पिणार नाही जेव्हा बुद्धी माझी निश्चयात्मका होते त्यावेळेला मनोमय कोश काहीही करू शकत नाही. किंबहुना त्याला इच्छाच होत नाही. मनोमय कोशामध्ये त्या भावनेचे तरंगच निर्माण होत नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून विज्ञानमय कोश तगडा व्हायला पाहिजे. कसा तो बघू आपण. पण आता आपण विचार कुठला करतोय तर फक्त हाच करतोय विचार की हे सगळ्या कोशाला त्या त्या प्रकारचं सत्व गुण द्यायला पाहिजे. तो आहार द्यायला पाहिजे सत्व गुणाचा. अशा पद्धतीने द्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला सगळे कोश तगडे झाले की ते सगळे एकसारखे होतील. म्हणजे मी जो विचार करतोय तोच माझा आचार असेल. मी जे अनालिसिस करतोय त्याप्रमाणे माझे विचार असतील. ज्याप्रमाणे विचार असेल त्याप्रमाणे माझे आचार होतील. त्याप्रमाणे माझं बोलणं होईल. आज तसं होत नाही आपलं. त्यामुळे तिथे तणाव निर्माण होतो. कारण एक कोश एक सांगतोय दुसरा कोश दुसरं सांगतोय तिसरा कोश तिसरं सांगतोय. सगळीकडे अशी रक्सीखेच चालू आहे सगळीकडे. पण हेच जर का सगळे कोश एकत्र राहतात असं मस्तपैकी रिदम असतो त्याला छानपैकी. आणि या रिदम मध्ये मग माणूस सुखी होतो. त्या रिदम म्हणजे सुख आहे हे लक्षात घ्या तुम्ही. ते रिदम जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत तो सुंदर कोश होतो. आणि मग तो जो आमचा मार्ग आहे तो आनंदमय कोशाकडे जातो. आमचा मूळ उद्देश काय तर आनंदमय कोशाकडे जायचं. आनंदमय कोश पर्यंत जाणं याचा अर्थ ध्यानावस्था असणं. कारण त्याच्या पुढे समाधी आहे. आनंदमय कोशाच्या पलीकडे समाधी आहे लक्षात घ्या. पण ध्यानावस्था येणं खूप महत्वाचं आहे.
ध्यानावस्थेमध्ये फक्त आनंद नाही आनंद. आपल्याला योगसूत्रात मी सांगितलेलं आहे ना, कळलं की नाही? वितर्क विचार आनंद अस्मिता अनुगमात संप्रज्ञातः. बरोबर की नाही? वितर्क विचार हे सगळे खालचे आहेत. जेव्हा ते सगळं थांबतं त्यावेळेला आनंद आतून निर्माण होतो. मग त्या आनंदातच आपण डुंबून राहतो. ती ध्यानावस्था आहे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. प्रत्यय एकच. कुठला प्रत्यय? तर आनंदाचा. मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. उसी में डुबे रहो, उसी में मस्त रहो. दॅट इज आनंदमय कोश. दॅट इज ए ध्यानावस्था. इट इज ए मेडिटेशन. समाधी अवस्था ह्याच्या पुढे आहे. त्या आनंदाच्याही पलीकडे. कारण आनंद ही आहे, ही अहंकाराची बात आहे. मी आनंदी आहे, हा मीपणा जो आहे ना, त्याच्या पुढची स्टेज अस्मितेची आहे की मी आहे. जस्ट आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. नथिंग डुईंग. फक्त मी आहे. ही जेव्हा भावना येते त्यावेळेला तुम्ही सबीज समाधीत पोचलेले असतात. ती जी अवस्था आहे ती म्हणजे सबीज समाधीची अवस्था आहे. त्याच्या आधीची जी आहे की मी आनंदी आहे, ह्याच्यात पण अहंकार आहे. कारण मी आनंदी आहे, मी कोणीतरी आहे. मी कोणीतरी आहे म्हटलं की तिथे अहंकार आला. आणि फक्त मी आहे, मी कोण आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ही अवस्था आनंदानंतर येते. वितर्क विचार आनंद आणि अस्मिता. जेव्हा तुमचं ते ध्यान तसंच चालू राहतं तेव्हा हळूहळू त्या आनंदाच्या उर्मी कमी होत जातात. आणि इतका शांतता येते की तिथे फक्त मी आहे एवढंच स्फुरण शिल्लक राहतं. कुठचीच अहंकाराची बाधा नसते. फक्त मी आहे. ती अवस्था आहे ती सबीज समाधीची अवस्था आहे. त्यामुळे आनंदमय कोशात गेल्यानंतर तुमची जबाबदारी अजून वाढते आणि त्याच्या पुढे जायचं असतं तुम्हाला. आनंदमय कोश हा भौतिक स्तरावर तुम्ही आनंदी असता कारण तुमचे सगळे कोश शांत असतात. कारण हे सगळे जे कोश आहेत ना, हे सगळे कोश प्रकृतीचे बनलेले आहेत. आणि प्रकृती बाय इट इज इनर्ट, इट इज मटेरियल. ह्या सगळ्याला चैतन्य कोण पुरवत असतं? तर पुरुष तत्व. आतापर्यंत आम्ही जे सगळे वावरतोय ते सगळे आमचे हे सगळे कोश म्हणजे चैतन्यमय आहेत असं आम्ही समजतोय. तसं नाहीच आहे. माझा देह चैतन्यमय आहे. देह तर पडून जाईल केव्हाच. माझे मन, माझ्या भावना ह्या चैतन्यमय आहेत असं आम्ही समजतो. पण तसं नाहीये. कारण मनाच्याही पलीकडे चैतन्य सगळ्याला चालना देत असतं. ते असतं. एक मॅग्नेट ठेवलाय मध्ये आणि त्याच्या बाजूने मी लोहकण टाकले, आयन पार्टिकल्स. दे स्टार्ट डान्सिंग. आणि ते जेव्हा डान्स करायला लागतात तेव्हा त्याच्या आयन पार्टिकलला वाटतं की अरे काय मीच डान्स करतोय, माझ्यातच आहे ताकद. हे जितपत मूर्खपणाचं आहे तितकंच मूर्खपणाचं हे आहे की माझं मन म्हणजे चैतन्यमय आहे, माझं शरीर म्हणजे चैतन्यमय आहे. हे सगळे प्रकृतीचे भाग आहेत आणि प्रकृती चैतन्यमय नाहीये. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रकृती चैतन्यमय नाहीये, चैतन्य पुरुषाचं आहे. ते मॅग्नेट सांगत नाही त्याला की तुम्ही नाचा वगैरे, ते नुसतंच असतं. तसंच आमचं हे पुरुष प्रिन्सिपल नुसतं असतं, द्रष्टा असतं. ते त्याच्यावर काहीच परिणाम होत नसतो. ते धुलीकण नाचत काय, ते निघून जावत काय, इट डझंट मेक एनी डिफरन्स टू दॅट मॅग्नेट. मॅग्नेट डझंट आस्क ऑल्सो दॅट आयन पार्टिकल्स टू डान्स. इट इज अ अक्वायर्ड कॉन्शियसनेस. आमच्या चित्ताला पुरुषाकडून कॉन्शियसनेस येतो. इट इज अ अक्वायर्ड कॉन्शियसनेस. जसं चंद्राचं चांदणं खूप सुंदर दिसतं आम्हाला, दिसतं की नाही? त्याच्यावर आम्ही कविता करतो, काय काय करतो आम्ही. चंद्राच्या चांदण्यावर खूप सुंदर कविता करतो. आम्हाला चंद्रच आवडतो. पण तो जो चंद्रप्रकाश इतका सुखद आणि सुंदर वाटतो आम्हाला, तो ते चंद्राचा कुठे आहे? ते तर सूर्याचंच प्रतिबिंब. तिथे सूर्याचे किरण पडून आम्हाला प्रकाश दिलेला आहे. सो दॅट इज द अक्वायर्ड लाईट. परंतु आम्हाला तो चांगला वाटतो. तसंच आमच्या चित्तावर जो कॉन्शियसनेस दिसतो, इट इज अ अक्वायर्ड कॉन्शियसनेस ऑफ पुरुष. पण आम्हाला चित्त जास्त चांगलं वाटतं. म्हणून आम्हाला माझं मन, माझ्या भावना, माझी बुद्धी, माझा देह सगळं माझ्याबद्दल असतं. बिकॉज वी स्ट्रॉंगली फील दॅट ऑल दीज आर कॉन्शियस बाय इटसेल्फ. whereas our philosophy says that they are not, they are inert. It is a acquired consciousness. तो त्यांनी मागून घेतलाय पुरुषाकडून आणि पुरुषाने नाही दिलेला.
परत लक्षात घ्या, तो पुरुषाने दिलेलाच नाहीये. पुरुष नुसताच द्रष्टा आहे. आतमध्ये जे पुरुष तत्व आहे ते नुसतंच द्रष्टा आहे. म्हणजे तो अपमानित होत नाही, तो आनंदित होत नाही, तो डिप्रेस होत नाही, तो काहीच होत नाहीये. तो साक्षी भावानी फक्त बघतोय. हे सगळे नाटकं मस्तपैकी छानपैकी बघतोय तो. चालू दे तुमचं नाटक. हा प्रकार जेव्हा आम्हाला कळतो, किंबहुना जेव्हा आम्हाला त्याचा साक्षात्कार होतो, जेव्हा आम्ही रिअलाइज होतो, त्यावेळेला आमचा हा जो काही आसक्ती आहे, देहाभिमान आहे, मनाबद्दलची आसक्ती ही हळूहळू कमी होते. आणि जशी जशी कमी होते तसे तसे आम्ही शुद्ध होत जातो. आणि जसे जसे शुद्ध होत जातो तसं तसं ते पुरुष तत्व प्रकाशित आम्हाला आतून होताना दिसतं. योगाचा प्रवास हा तो आहे. प्युरिफिकेशन इज ओनली द मीन्स to go to the ultimate level. It is only you just purify yourself and that's it. It is there inside. हा प्युरिफिकेशन प्रत्येक स्तरावर, प्रत्येक तुमच्या कोशावर करायला पाहिजे. तेव्हा पुढे तुम्ही आनंद उपभोगता. तो कसा करायचा पुढच्या लेक्चरला आपण बघू. की अन्नमय कोशापासून ते विज्ञानमय कोशापर्यंत योगात काय काय सांगितलेलं आहे. कसा आहार द्यायचा त्याला, सात्विक आहार. कारण हे सगळे सत्वगुणात्मक आहे. सगळे कोश आहेत ते सत्वगुणात्मक आहेत. त्याला सत्वगुणाचाच आहार पाहिजे. तो कसा द्यायचा, काय द्यायचा हे पुढच्या वेळेला बघू आपण. त्याच्यातला विज्ञानमय कोश हा खरा महत्वाचा आहे. पण अन्नमय कोशापासून सुरुवात करू विज्ञानमय कोशापर्यंत. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे. काही असेल शंका तर आपण 2 मिनिटं फक्त, कोणाची शंका असेल तर विचारूया, नाही तर थांबूया. समाधीमध्ये मी आहे असं आहे का नुसतं आहे? नाही, समाधीमध्ये मीच स्फुरण आहे ना. त्याच्या पलीकडे जेव्हा अस्मिता म्हणजेच मी. निर्बीज समाधीमध्ये नुसतं आहे. हा, निर्बीज समाधीमध्ये फक्त आहे. इथे मी आहे. काय सांगतो तुम्हाला, प्रकृतीचं जे इव्होल्युशन झालं ते कसं झालंय. तर पहिले प्रधान प्रकृती, व्हेन इट कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ पुरुष इट स्टार्ट्स इव्हॉल्विंग. तर पहिलं तत्व काय पडलं तर महत् तत्व आलं. आता इमॅजिन करायचं की कॉन्शियसनेस त्या प्रकृतीमध्ये सगळी चित्त आहेत. आपण जेव्हा देहपतन होतो त्यावेळेला आपलं चित्त त्या प्रकृतीत जातं, विलीन होतं. परंतु जेव्हा ते परत पुरुषाच्या सान्निध्यात येतं ना, ती चकती बाहेर येते चित्ताची. ती बाहेर येऊन महत्त्वात जाते. महत्त्व म्हणजे याचा अर्थ तळ आहे पूर्ण असं गृहीत धरा तुम्ही. आणि तळ्यामध्ये